हा हांडीची फुटली चाटूचा तणका कसला चाटूच्या तणका बसला हांडीची फुटली तोंडी काय साठी आग आली का आग झाली का एवढ्या लवकर बहुत वेळ बाकी आहे लक्षात ठेव बहुत महागात आहे ती गोष्ट त्याच्यासाठी मी विचार करतो हा का खरंच होती तेरे बाप का नव तेरे माँ का नवरा रे होय का आता तुला मायचा नवरा जरी म्हणला तर मी कामणार याचा काही अनुभव आहे का तुझे आणि मी शाहीर साहेब मला म्हणलंच नाही म्हणते त्यानं गाणं रामायण मध्ये म्हणलं हो रामाची सीता रावणानं नेली म्हणून तो रावणाचा बाप त्या रावणाने म्हणत होता तूने क्यों लाया है सीता तू कहता है मैंने जीता ये जगदम्बा माई को लाके क्यों किया भौरा रे ना समझ भौरा रे मैं हूँ तेरा बाप तेरे माँ का नवरा रे बढ़िया असंच गाणं म्हणत राहा कारण का तमाशाने रंगायला पाहिजे खाली का मुडकी टाकलं का मरीच्या कोंबडीच्या खायला मुडकी नाही टाकायचा अरे गाणं शास्त्रात म्हणलं मी ना तुम्हाला गाण्यामध्ये एका अनुभवाचा प्रश्न विचारला अनुभवाचा गाणं म्हणलं तर तुम्ही अनुभव टाकले ते करा आणि तुम्ही शास्त्रात सांगता पार्वती द्रौपदी वार तुमची शाहिरी अरे ऑलरेडी मी ना जजबात केली लोकांच्या समोरती मी तुम्हाला अनुभव विचारत आहे अनुभव का गरज होती शास्त्राचं उत्तर द्यायची आणि शास्त्राचं उत्तर लागते का सांग द्रौपदीने 2 महिने होते का मग तिचे 5 नवरे ते भीम अर्जुन करून 5च आहेत का हा 5च आहेत का 7 आहेत 7 सांगलं बरं 7ही पांडवाचं नाव 7 नवरे ते पाकत आहे खरं ना सांगलं बरं 6 पांडव मी सांगतो हा धर्मराज नकुल सहदेव भीम आणि अर्जुन हे 5 पांडव पण कुंतीच्या पोटच्या कुवाऱ्यापणातला म्हणून हा 6वा कर्ण पण 7व्या पांडवाचं नाव तू सांगजो त्याने तमाशे करू द्यायचं नाही तर बिलकुल नाही हा कसं ऐशी होती शान बात से की और दुकान पुटाने की तेरी लगाने नहीं दूंगा शहान भाग्य की दुकान फुटाने की तेज तुझे लगाने नहीं दूंगा मार डालूंगा पटक पटक पर तुझे यहाँ पानी भी मिलने नहीं दूंगा वो मैं शायर हूँ तेरे जैसा कायर नहीं वो मैं शायर हूँ तेरे जैसा कायर नहीं हर शक्ति से लड़ लेता हूँ क्योंकि तुम्हारे जैसा गांडू की औलाद नहीं कोणाकडे नाही याचा काय विचार आहे का तुला माहित आहे मी काही बी केलं पण स्टेजवर गेले माईक वर गेलो म्हणजे कोणाचीच गरज पडत नाही मग कसं आहे का नाही आपल्या छातीवर म्हणणं काही बी बोललं तर जमणार नाही आणि त्या गाण्याच्या तुझ्या 2ही गाण्याच्या तोडा बनवून ठेवलेले 2ही हो ऐकतेच गाणे आहेत ऐकतेच याच्यासाठी घाबरू नको हो नाही तर खालतून काही होईल त्याचा तर विचार करशील हो मी पाठीशी घाबरूच नको अरे छोड़ पगले घमंड की बात और तूने मिलाया हमसे हाथ अबे छोड़ पगले घमंड की बात और तूने मिलाया हमसे हाथ अरे क्या तेरी औकात तेरी नाक कटी रे अरे क्या तेरी औकात तेरी नाक काटी रे अबे तुम है मेरा साला तेरी कद्दूका छाती रे तुम है मेरा साला तेरी कद्दूका छाती रे
साल्या, आपल्याला कोण म्हणत होता मी तुम्हाला सांगेन नंतर. आज मैं तेरे साथ लड़ने के लिए कसम खा गया हूँ. ऐरा गैरा मत समझ विठ्ठल, ऐरा गैरा मत समझ. मैंने औजार धार लाया हूँ. चला दूंगा औजार अपना, मुझसे पछताना पड़ेगा. चला दूंगा औजार अपना, मुझसे पछताना पड़ेगा. पोस्टमार्टम कर दूंगा तेरा, तुझे जिंदा मर जाना पडेगा. जिंदा कोणी मेलेले मारून जिवंत मारून टाकायचं. माझं लक्ष राहत का नाही ते एकाला टोक नाही करा ना. विचारच काय होईना काही नसतो खैऱ्या समजून राहिला का. कापलं तर 1.5 किलो मासराणी का उभा खाकर मारून गेला. धंदा करू दिमागानं आली थोडीशी झाली ना अंगात आली का आग झाली शिवाय कशी आली. अरे पण पहिल्या फेराचा मान करी ना तो मले म्हणते. हो मोठावर आली ना खप्पर झाली झालं चांगलं. ती भाड्याच्या भावात आली का माहिती. असं नाही व्हायला पाहिजे. नाही तमाशा कोणाला जाईल ह्याचा विचार आहे का. काहीच नाही. अरे मी का म्हणतो, मी नाही झालं जेव्हा सुरुवात केली तशी तुम्ही सुरुवात करायला पाहिजे होती. तुम्ही तसं म्हणायला पाहिजे होतं. नाही एकदा गणानं बंधा माझा नवरा मग आरूही टाकतो म्हणते. अरे ती झुमर झुमर आरू शैर कारू. अरे छोड़ पगले घमंड की बात, अरे तूने मिलाया हमसे हाथ. अरे क्या तेरी औकात, तेरी नाक काटी रे. अबे तू है मेरा साला, तेरी कौतुक जाती है. तू है मेरा साला, तेरी कौतुक जाती है. इधर उधर क्यों देखता है. अभी आगे जाके देख. क्योंकि सब तेरे भाई बहन तो सभी बैठे हैं, लेकिन घर में होती होंगी एक लड़की माँ है. अरे माँ बाप बहन सभी रहते, हम इधर रहते, लेकिन वहाँ पश्चाताप होता है. क्या होता है घरी करके असं नाही होत. म्हणून कुणाची वाईट भाषा करू तमाशा नाही करावं. समजलं का नाही. जिम्मले खरं का मोठ्याला लाल होते फुटला भोर हातभर धसली यारू. आग बाई असं होई का. आणि खात खात्याचा घन वाजे दन दन दुकानामधी ला दुकानामधी. तो खात्याचा घन वाजे दन दन त्या दुकानामधी का दुकानामधी. त्यानं फास बाजवले भट्टी पेटवण्याच्या आधी. आणि तुम्ही काय म्हणता, एका ठोसरीनं मग नाही लागले पहिला फेराचा. काय म्हणता, ठोसरीनं मग नाही लागले पहिला फेराचा. काय म्हणता, गाव त्यानं खूप सज्जा आहे फौजाला गेला आता. काय म्हणता, उद्यानं खूप सज्जा आहे फौजाला गेला आता. वाड्याचा वासला पल्ला पासला. म्हणून पाहिजे बरं येते का वासला पल्ला पासला. बापाच्या मराच्या अगोदर सरत करत. अरे वा मैतीच्या अगोदर सरळ रस्सीनं कोणाला भेटू सिंबले. खात्याचा वासला पल्ला पासला दुकानामधी का दुकानामधी. आणि त्यानं वखर जोडले शेत पाडण्याच्या आधी. वासला पल्ला पासला त्या दुकानामधी का दुकानामधी. त्यानं जानकुड जोडले
शेत पाडण्याच्या आधी तुम्ही काही नाही डायरेक्ट अंदरच टाकलं. कस कसं टाकलं तुम्हाला का माहिती? सांगेल ना हो. सांगेल ना बोल की शाहीर आहे. हो कसा कसा अंदर गेला ते मग तसं नाही गेला मग सांगेल ना. हो. आणि तुम्ही काय म्हणता उभ्यानं फलकत जाय थांब. आणि तुम्ही काय म्हणता आणि तो उभ्यानं फलकत जाय भाऊ केला. डायरेक्ट फलक तुम्ही काय म्हणता उभ्यानं फलकत जाय झाड भाऊ केला. कोणाच्या अंगार नाही शिंगार नाहीये पण बनवणं आहे आणि म्हणणं आहे ना तोडणं आहे. कसं कसं करते तर पण तुम्ही म्हणतो होईल असं नाही. आता तुला गाणंच पाहिजे ना. गाणे 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 मी ना जुना गाणं म्हणलं किती युट्यूबवर आलेला गाणं का म्हणून म्हणलं गाणं सांगा तुम्हाला म्हणता नाही जमत नाही म्हणायला पाहिजे. कधी येते तो आता कुठे घेतली गाणे मग किती दिवस म्हणशील वा रे वा बापाची कमाई किती दिवस खाशी एका दिवस आपलं तर करून पाय नाही तो नाही जमत. फक्त दुसऱ्याच्या डोळ्याच्या कुसर दिसते आणि स्वतःच्या डोळ्याच्या मुसर दिसत नाही. एवढा यंगार फुकणी आहे. अरे तू शाहिरी असं नाही करायला पाहिजे. नाही नाही म्हणून म्हणलं तुले काय आता माही नवीन कर्ज कशी कशी करायची आणि ती मराठी तर्ज आहे. हो शिंदेची कोणाची आनंद शिंदेची. बघ आता अगं सिग्नल तोडू नका आजी सिग्नल तोडू नका बाई होईल दंड. आजी सिग्नल तोडू नका आणि बाई होईल दंड. तुमच्या बाजूला घ्या टांगा जाऊ द्या माझ्या देलंड. तुमच्या बाजूला घ्या टांगा जाऊ द्या माझ्या देलंड. गाणं वाईट नाही. शिंदे साहेबांना गाणं म्हणलंय एक बाई आपलं टांगा घेऊन रस्त्यावर उभी होती आणि तो लेलेंड गाडी घेऊन जायचं होतं म्हणून त्यानं म्हटलं बाई तुम्ही प्रेमानं हा आपला टांगा बाजूने घ्या रोडावर आहे म्हणून माझा लेंड जायचा वेळ झालं. माझी लेलँड गाडी हो 4 चाकी नाही 8 चक्का गाडी होती. चालवता येते का नाही मला माहित आहे. हो ड्रायव्हर नाही जमत. अजी फुकटाचा माल खाऊन आपली कमा आपली कमाई का बाप कमाई. कोणी कोणी पोरगा नाही मरतपर्यंत बापाची काय म्हणती एवढी एवढी खुडू खुडू खाई का नाही. बापाची कमाई खुडून खायला काही लागत नाही पण स्वतःचा घाम काढून कमवायला बायको पालाले चांगला हात लागते बोंबलीले असं होय. मला नाही म्हणत मी तुम्हाला नाही म्हणत कारण का तुम्ही स्वतःची कमाई खाता का खाता हा मला माहित नाही पण मी तुम्हाला काही पाहायला आलो नाही पण घर परिस्थिती बी काढायची नाही. पण शाहीर साहेब फुकटाचा माल खाऊन कहा बसला हा झोका. नाही तर डायरेक्ट भाई काम भारी बापा. ओ माय गॉड तमाकू बोलत नाही घेऊन घ्या ना हाती तुम्ही धरून पाहत. एक काम कर ना बोंबलीला ना नाही बापा त्याचा ठेका आहे ना अजी फुकटाचा माल खाऊन कसा बसला झोकात आता तोचा उगाय असल याच्या नाकाच्या भोगात. आता तोचा उगाय असल याच्या नाकाच्या भोगात.
मरते नहीं। वही कौवा भी अपना तीर चला ले, वो तो तीर से कभी मरते नहीं, सामना करते हैं बराबरी का, सामना करते हैं बराबरी का मर्द से, ऐसे गांडू हिजड़े से कभी डरते नहीं। तुम्हाला नाही म्हणा, तुम्हाला नाही म्हणा, जेव्हा नामदेवाचं लग्न चालू होतं आणि त्या नामदेवाच्या बापाला वरात न्यायची होती, नवरदेव एकटाच, नवरी राजा लोकांची, महाराजाची लोक नवरी मागतलं, पोरगी मागतलं आणि कोण गेला होता महाती म्हणून तर पांडुरंग पिवळा पितांबर घालून असा काष्टान देजो, रामाची गणत नको सांगू, मी नामदेवाचं लग्न गाऊन राहिलो, याला टोचा उडून द्यायचं, याच्या नाकाच्या भोकात कसं होय, बहिणाचं उद्देश नव्हतं, माझा उद्देश आहे, नाही तर त्याचे शब्द म्हणला, माझे शब्द म्हणून तुमच्या बापाचं ठेका नाही, एखाद्या पिक्चरचं गाणं कोणानं म्हणलं म्हणजे तो आपल्या बापाचं आहे का? नाही, मी म्हणू शकतोय, पण शब्द कोणाला वापरता येते, पण तो पुरा गाणं म्हणता येत नाही, हे गोष्ट पटकी, याला कविता म्हणते, म्हणून म्हणलं आजी हा फुकटाचा माल खाऊन खाऊन बसला झोकात, याला टोचा उकाया सण याच्या नाकाच्या भोगात, म्हणून नामदेवाच्या लग्नासाठी विचार पडलं, त्याच्या बापाले तामू शेतीले, दादा आता वरात न्यायची कशी, कशी न्यायची, राजा लोकांची आणि पाटलाची वरात न्यायची, बरोबर आहे, एकतर नवरदेव जनाबाई करोली, नामदेव आणि नामदेवाचा बाप तामू शेती, तीन वराती फक्त तीन, आणि त्या महात्यानं किती सांगितलं, 3 करोड, माझ्या तिघ जण 3 करोड वराती येणार आहेत म्हणजे वराती, किती लाता खावाची गोष्ट होती, माझ्या आपलं जोडत होता नाही, हो मग विचार पडला, वरातीला नाही पहिलं नाही, पंडीला नाही गाणी, मग कोणाला माहित, पण विचार पडला दामू शेतीले, केला पांडुरंगाचा, हा पांडुरंग तूच आहे सांभाळणारा बापा, माझ्या पोराचं लग्न आहे, वरातीला काहीतरी साधन पाठव, पांडुरंग गेले हनुमंतरायाकडे, हनुमंताला सांगितलं, हनुमंता जा रे, माझ्या लेकराचं लग्न आहे आणि तुला बैल बनवून जायचं आहे, तुला बैल बनवून जायचं आहे नामदेवाच्या घरी, आणि तू नामदेवाने नवरदे बनून आपल्या पाठीवर बसवून घेशील. एवढा विचार पडला बजरंगबलीले का आता करू तरी कसा नाही तरी कसा, एवढा मोठा भगवंत माणूस तो बैल बनला आणि बैल बनवून त्याच्या अंगणात जाऊन बसून गेला. अगं बाय 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 किती बेजती सांगा ना, हनुमंत त्याच्या अंगणात जाऊन बसून गेला. तेव्हा विचार पडला दोघंही पाप धरते मुंडकीकड, पोरगा धरते शेपटीकड, बैल का उठत नाही. म्हटला